समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. श्री गजानन जय गजानन. संत श्री गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत अत्यंत पवित्र आणि भाग्य बदलणारा श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय क्रमांक 2. पण त्याआधी आठवण करून देते की श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय क्रमांक 1 आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. ज्या भक्तांनी तो अध्याय अजून ऐकलेला नसेल त्यांनी नक्की ऐका. या अध्याय क्रमांक 1 ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, म्हणून हा अध्याय ऐकल्यानंतर तुम्ही त्या लिंकवर जाऊन पहिला अध्याय देखील नक्की ऐका. संत गजानन विजय ग्रंथ म्हणजे केवळ कथा नाही, ते भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे व भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे व नशिबाचे दरवाजे उघडणारे दिव्य अमृत आहे. चला तर आता श्री गजानन विजय ग्रंथ 2 श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाही माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शीन, कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते. सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा, टरफला ते महत्वाने. तुझी कृपा त्याच परी, शरणांगता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. मागले अद्ययी झाले कथन, समर्थ गेले निघून. तेने बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास म्हणी. न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते, जिकडे पहावे तिकडे भास, होऊ लागला त्यांचा खास. यांचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीसाची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे थया. वडिलांपाशी बोलावया, छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले, विचारांचे काहूर झाले. शेगाव अवघे ढुंडाळीले, परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसटी, भवानीराम सन्मती. बाळा, तुझी आजवृत्ती कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा ज्वान, नाही कशाची तुला वाण. ऐसे साथ असून चिंता तूर दिसतोशी. किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलालाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिसी मला, तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुनी ऐशा क्रिया मिळतीन कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचून या होणेन दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून, ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवस 4 गेले निघून साचार. बंकटलालाची तीळभर विसर न पडे तयाचा. गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तनकाराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धाव लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला. कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले तो औचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले फरसावरी तेदवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटाटे पाहून, कृपण जाय हपापून. वा चातकाचे स्वातिघन, वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रोमन चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतासी झाले, दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले, काही आणू का खावाया. महाराज बोलले, त्यावरी तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ, जा जाऊन ओढ्या प्रत तुंबा भरून आण पाणी. पितांबर बोले, गुरुराया, ओढ्याचं पाणी अल्प सदया.
पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर. इटुके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याचे योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणितो तुंबा भरून. तै बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवून उगीच ओंजळी ओंजळीने तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तत्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले. तळवे पराची भिजतील इटुकेच तेथे होते जल. करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाली आड विहीर चिंतावला पितांबर. हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला गेला. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुडे तेथ तेथ. खडगा पडून उड्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ते चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साथ शक्ती संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सानिध्याला. त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे. खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसे? हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा. तू ते याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापैसी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता 1/6 श्लोक 11 स्कंदाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विषद केले. त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. हे ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा याहो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणि मंडळी निघाली इतर. समर्थांची साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी. परी बसल्या जागेपासून मुळीनं महाराज हलले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडते झाले कर. कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरेन बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य साच्य समर्थ. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्य त्या भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वर व्यापिले. आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे. शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगशी आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे करायची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोटभरा कथे करी तू न व्हावी भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गरजून अवघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. येना शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग. याची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी वेदवाक्य परी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निदान जोडले त्या दवडू नका. कीर्तन अवघे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले चित्ते हर्ष माईना. आपुल्या सन्मानीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमीसी. बाबा आपल्या घरासी गजानन आणा हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमे ऐसे वदले तूच याट्या घेऊन. पित्याची मिळाली संमती बंकटाला हर्ष अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथ्या दिवशी सद्गुरुनाथ भेटले त्या बंकटलाला प्रत अस्तमानाच्या समयाला. दिनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. खुराकी घेऊन देणूस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे.
दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणी. नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला ह्या. शिव आराधन प्रदोष काली घडेल तो भाग्यशाली. ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसव गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासे घरातून त्यास करू कैसी तोड. ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भालाप्रती लाविला बुक्का कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्तीपासून चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी. तो न थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर मन मानिल्या इशारिती. कुणी शिकेकाई लाविती कोणी साबण घेऊन हाती. समर्थांची घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना. कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगराग नाना परी त्याचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे न होते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. बालिगंध केशरी गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थ अर्पणसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचर. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्याचे ऐसे वाटले आज आहे सोमवार. वसे उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेत की. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी करू पारणा ऐसे मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान. मावळलासे नारायण इच्छारामी केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमी करूनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयासानी. इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोह तांदळाचा 2 मुदी भातसाचा. नानाविध पक्वान्नांचा थाट केला तयाने. जिलेबी राघोदास मोतीचूर करंज्या अनारसे घिवर शाकांचे नाना प्रकार वर्णन करावे कोटवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाळगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसे नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खा हे आता अवघे अन्न. अगोऱ्या न करी अनुमान. पाहू आले अवघे जण तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले. अन्न अवघे पार केले पात्री न काही ठेविले. मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचर. कौतुके केले गुरुवरे. खणानुन उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना. तिची खोड मोडण्या जाणा अखंड खीर प्याले की. उलटी होता परत ती बक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आणा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन.
होती कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले लोकालागी सुचविले, आग्रह करणे न चांगले, तो विपरीत फळ दे. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी. नेओ न बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंदी वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे. आवाजे त्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी. भजनाची या मिशांनी गणगण गणात होते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. जो स्वयमेव ब्रह्म झाला नावरूप कोठून त्याला. नामरूपाचा गल्बला प्रकृतीच्या आश्रयास. असती भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदांना वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर वासी असती गोदा तीर वा कुंभमेळ्याची साचार गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबूनी असंख्यात जण येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विठेचे ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदा तीर आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पायी. त्याते वाणिता शेष येई थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. आगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हाडात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणाचे. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत. हेच विनवी जोडून हात दासगणू ईशाते. शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीय अध्याय समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अशा भक्तिमय व पवित्र पारायणास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. गणगण गणात भोते, गणगण गणात भोते.